अतिवृष्टीग्रस्त मदत पॅकेजमध्ये गोंडपिंपरी तालुक्याचा अखेर समावेश। जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या गोंडपिंपरी तालुक्याचा विशेष मदत पॅकेज अंतर्गत समावेश करण्यात आला आहे। आमदार देवराव भोंगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 13 ऑक्टोबर रोजी निवेदन देत भेट घेतली। तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही 13 ऑक्टोबर रोजी झालेल्या तातडीच्या पत्रव्यवहारानंतर राज्य शासनाने काल 29 ऑक्टोबरला तसेच सुधारित पत्रक जारी केले आहे। राज्य शासनाने 9 ऑक्टोबर रोजी जून ते सप्टेंबर मधील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज आणि सवलती घोषित करण्याचा मूळ शासन निर्णय काढला होता। या मूळ यादीत गोंडपिंपरी तालुक्याचा समावेश करण्यात आला होता, ज्यामुळे स्थानिक शेतकरी बांधवांमध्ये नुकसान भरपाई मिळण्याची आशा निर्माण झाली होती। परंतु दुसऱ्याच दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या सुधारित शासन निर्णयातून गोंडपिंपरी तालुक्याला वगळण्यात आले होते। त्यामुळे गोंडपिंपरीतील शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आणि असंतोष पसरला होता। या गंभीर स्थितीची तातडीने दखल घेत राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेट घेतली। त्याबरोबरच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी पत्रव्यवहार केला। त्यांच्या मागणीची सकारात्मक दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या। त्यानुसार राज्य शासनाने काल तसेच सुधारित पत्रक काढून सन 2025 मधील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करण्याच्या यादीत गोंडपिंपरी तालुक्याचा समावेश केला आहे।